आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. असं म्हणतात की गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेसोबत असताना मी शिंदेची बाजू जोरकसपणे मांडली, म्हणून उद्धव ठाकरे गटाचे लोक माझ्यावरती बदला घेण्यासाठी हे आरोप करतात, असं त्यांनी जी 24 तासच्या मुलाखतीत म्हटलं. अहो, त्याचा जीव किती, बदला घ्यायला त्याला काय आहे? केसरकरांचा जीव किती आहे, काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे. मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे. कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि तो टायगर किंवा तुतारी असा असेल तर योग्य वेळी मी जाहीर करेन, असा गौप्यस्फोट ज्योती वाघमारेंनी केला. ऑपरेशन टायगर ठीक आहे, करू द्या, झालं. एक प्रश्न असा आहे की जे सरकारमधले मंत्री आहेत ते मंत्री होणार हे सुद्धा अशोक खरात ठरवत होता, अशी सुद्धा एक माहिती. मगाशी असं म्हटलं की त्यांचा हस्तक्षेप होता, त्या माणसाचा हस्तक्षेप सर्वत्र होता. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यामधल्या बदल्या, बढत्या, टेंडर्स हे सगळं अशोक खरात ठरवायचा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून हा सगळा कारभार शिक्षण खात्याचा हे महान शिक्षणतज्ज्ञ महर्षी अशोक खरात करत होते.